आणि आता बातमी आहे ती दादा खिंडकर याच्या संदर्भात। दादा खिंडकरनं आज बीडच्या एसपी ऑफिसमध्ये दाखल होत स्वतःला बीड पोलिसांसमोर सरेंडर केलं। सध्या दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात आहे। दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मारहाण आणि घरावर हल्ला केल्याप्रकरणी दादा खिंडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला। खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय आहे। बीडमध्ये दिवसागणिक मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत। 10 धनंजय देशमुख यांच्याशी संबंधित मारहाणीचे व्हिडिओ समोर आले आहेत। सध्या बीडमध्ये 2 गटामध्ये तुफान व्हिडिओ वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या प्रकरणामध्ये धनंजय देशमुखांच्या साडूने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर झालाय। दादा खिंडकरचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 307 अपहरण, कट रचणं यासह इतर कलमांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलाय। दादा खिंडकरला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शरण आल्यानंतर खिंडकरला अटक दाखवण्यात आली। 13 जानेवारीला धनंजय देशमुखांनी टाकीवर चढून आंदोलन केलं, त्यावेळी खिंडकर देखील त्यामध्ये सहभागी होता। दादा खिंडकर हा बीडच्या बाभुळवाडी गावचा सरपंच आहे। दादा खिंडकरनं एका युवकाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्यावर खळबळ उडाली होती। दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टनं मारहाण करण्यात आली होती। दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा आका असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते म्हणाले। अमरसिंह पंडित यांनी खिंडकरला राजाश्रय दिल्याचा आरोप परमेश्वर सातपुते यांनी केला। दादा खिंडकर नावाचा चोर, दरोडेखोर जो वाल्मिक कराडपेक्षाही मोठा हक्का आहे, हा दादा खिंडकर गेल्या 7 वर्षापासून त्यांनी बाभुळवाडी, बेलवाडी, बेडूकवाडी या तिन्ही गावामध्ये त्याच्या दहशतीच्या माध्यमातून धुमाकूळ घातलेला आहे। त्याला अमरसिंह पंडित साहेबांनी मागच्या 5 वर्षात त्याला पूर्ण सहकार्य केलं। दादा खिंडकर आणि त्याची जी 10-15 लोकांची टोळी आहे, अशा टोळीवर मोक्कासारखी एमपीडी सारखी कारवाई तात्काळ केली पाहिजे आणि त्याला त्याच्या माध्यमातून या सगळ्या सजा लागून त्याला फाशी झाली पाहिजे, ही सगळ्या लोकांची मागणी आहे। दरम्यान खिंडकरनं ओमकार सातपुते या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। आता मात्र मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेनंच दुसऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। तळपायावर नाना तुम्ही पोलीस आहेत, पोलीस तळपायावर पोलीस आहे, तुम्ही पोलीस। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत। एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ दाखवून खेळ खेळतायत असा आरोप जरांगे पाटलांनी केला। संतोष भैयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात आहे। राजकीय डाव म्हणून याला आता आपण जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना की संतोष भैयाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं, तर तुमच्यासारखे महापातीने दिसतो। हा बघ, हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकते। तो महा दाखव, मी तो दाखवतो, म्हणजे आता हे दाखवदाखी सुरू झाली। आता त्याने त्याचं दाखवायचं, आता हे त्यांचे दाखविते ना। बघा, तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला येईल, आता हे त्यांचे सापडायला सुरू करते, म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे। बीड मधले आणखी कुणाचे व्हिडिओ समोर येणार हे आता पाहणं महत्त्वाचं असेल।